1949 एक्ट रद्द करो, 1949 एक्ट, बीटी एक्ट, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचा, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, महासभेचा, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, सशक्तीकरणाचा, महाबोधी महाविहार याकरिता नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये आज 23वा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये समता सैनिक दलाच्या कार्यकर्ते असलेल्या महिलांनी आज या संविधान परिसरामध्ये त्यांनी शिरकत करून आज या महाबोधी महाविहाराला जो आंदोलन चालू आहे या सरकारला जागवण्याचं काम या ठामपणे समता सैनिक दलाच्या महिला लोकांनी सुद्धा करण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं आहे आणि आपल्याकडे मॅडम समता सैनिक दलाच्या कांचन वासनिक मॅडम जुळलेला आहे. ठामपणे मत सांगतात आणि तळागाळाच्या लोकांना जोडून निर्भीड भावनांनी निरंतर काम करतात. आज आपल्याच्याकडे जे जुळलेलं आहे चालू म्हणून त्यांचं काय करणार मॅडमला पाहिजे त्या सांगा. मी कांचन वासनिक समता सैनिक दल महिला विंग प्रमुख, राष्ट्रीय महिला विंग प्रमुख आणि आम्रपाली महिला मंडळ रमानगर नागपूर इथून ही महिला आलेल्या आहेत. हे महाबोधी महाविहार आंदोलन हे मागील 2023 नोव्हेंबर पासून सुरू आहे. तसं तर पाहिलं तर मागचा इतिहास पाहिला तर इसवी सन पूर्व 2050 ते 2023 हे सम्राट अशोकांनी महाबोधी विहाराची स्थापना केली. त्याच्यानंतर धार्मिक भेदभावांनी याचा निस्तनाभूत केला आणि मग त्याच्यानंतर जर 1878 मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम आले नसते तर आपल्याला हे महाबोधी विहार कळलंही नसतं. त्याच्यानंतर जसं हे महाबोधी विहार कळलं तसं ब्राह्मण लोकांनी त्याच्यावर कब्जा करणं सुरू झालं. कारण आपलं 45 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्या देशातून जो निधी येतो, धनराशी येते, वस्तू स्वरूपात वस्तू येतात त्याच्यावर त्यांनी कब्जा करणं सुरू केलं. त्यानंतर 1891 मध्ये श्रीलंकेतून अनागरी धम्मपाल जॉन डेव्हिडसन आले. त्यांनी या महाबोधी विहाराला भेट द्यायला म्हणून आले. तेव्हा त्यांना कळलं की हे दुसऱ्यांच्या कब्जात आहे, ब्राह्मणांच्या कब्जात आहे. तेव्हा त्यांनी परत आंदोलन सुरू केलं. त्यांनी प्रशासनामार्फत कोर्टामार्फत लढाई लढली. त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे त्यांचा महापरिनिर्वाण 28 एप्रिल 1933 पर्यंत त्यांनी हे लढाई लढली. त्यांच्यावर खूप सारे जानलेवा हमले झाले तरी सुद्धा ते हरले नाही आणि शेवटपर्यंत ही लढाई लढली. परंतु त्यांना त्याच्यामध्ये यशस्वीता मिळाली नाही. त्याच्यानंतर 100 वर्षांनी जपानवरून आलेले आर्य नागार्जुन सुरई ससाई हे यांनी सुद्धा हे आंदोलन सुरू केलं. तेव्हाही म्हणजे आपल्याला मिळणारच होतं, परंतु काही प्रशासनिक लालच किंवा आणखी काही अंतर्गत कारणे असल्यामुळे तेही आंदोलन सक्सेस होऊ शकलं नाही. परंतु एक झालं मात्र त्याच्यामध्ये की आपल्या बुद्धगया टेम्पल जो ऍक्ट आहे, कमिटी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सचिवपद मिळालं. आपल्या बौद्ध भिक्षूला सचिवपद मिळालं. त्याच्यानंतर हे आंदोलन परत स्थगित झालं. त्याच्यानंतर 2023 नोव्हेंबर पासून हे आंदोलन परत सुरू केलं. आकाशजी लामा, समता सैनिक दल, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभा यांनी परत हे आंदोलन सुरू केलं. दिल्लीमध्ये याच्या मीटिंग झाल्या 2023 पासून. त्यानंतर जर पहिल्यांदा आकाश लामाजींना नागपूरमध्ये कोणी आणलं असेल तर ते होतं समता सैनिक दल. समता सैनिक दल नेहमी सतत मीटिंग व्हायच्या आणि त्याचा परिणाम म्हणून या 2025 फेब्रुवारी पासून एक मोठं भयानक एक मोठं आंदोलन सुरू झालं. धरणे स्वरूपामध्ये हे आंदोलन सुरू झालं. पहिले उपोषण केलं 8 दिवस. काही भिक्षूंनी अन्न पाण्या वाचून ते राहिले. त्याच्यानंतर आपलं हे धरणे आंदोलन आपण जसं बघतो, प्रत्येकांचं जे धार्मिक स्थळ आहे ते त्यांच्या धार्मिक गुरूंकडे आहे.
म्हणजे जसं आपण बघितलं शीखद्वारा टेम्पल ऍक्ट 1925, 1925चा जगन्नाथपुरी ऍक्ट, देवदास गुरुवायूर ऍक्ट 1955, त्याच्यानंतर आपण बघितलं की महाकालेश्वर जो मंदिर ऍक्ट आहे 1982, काशी महा ऍक्ट आहे 1983 आणि वैष्णोदेवी आहे ऍक्ट, जम्मू काश्मीर वैष्णोदेवी ऍक्ट 1988. हे सर्व ऍक्ट बघितले तर त्यांचे धार्मिक प्रबंधन होतं त्यांचं. परत आणि जसं जेरुसलेम बघितलं तर ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, मक्का मदिना बघितला तर ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे, अमृतसर बघितलं तर शिखांचे गुरु त्याच्यावर प्रबंधन करतात. सर्व जे मंदिरं बघितलं हिंदूंचे त्याच्यावर ब्राह्मण पुजाऱ्यांचा कब्जा आहे. तीर्थापुरी जे त्याच्यावर जैन धर्मगुरू त्याचं प्रबंधन करतात. मग महाबोधी महाविहारामध्ये फक्त बौद्ध भिक्षूंकडे का नाही हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. जे बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 9 सदस्य आहेत, 4 हिंदू ब्राह्मण आहेत, 4 बौद्ध भिक्षू आहेत आणि 1 आहे ते जिल्हाधिकारी. तोही जिल्हाधिकारी हा हिंदू राहील असं त्यांनी प्रयोजन करून ठेवलं आहे. म्हणजे पगडा हा त्यांचा भारी असतो आणि नेहमी ह्या बौद्ध कमिटी जी आहे, व्यवस्थापन जी कमिटी आहे 3 वर्षानंतर 3 वर्षासाठी ही कमिटी व्यवस्थापन करत असते महाबोधी विहाराचं, तेही सतत. आणि तिथे महाबोधी विहारामध्ये नेहमी शिवलिंग स्थापन केलं आहे आतमध्ये. आपल्या महाबोधी विहारामध्ये श्राद्ध पक्ष करणे जे बुद्ध धम्माच्या विरोधात आहे हे कामं सतत केल्या जातात, पिंडदान करणे हे सतत केल्या जातात. हे आम्हाला नको आहे, आमच्या बौद्धांना नको आहे. म्हणून आम्हाला तुरंत हा 1949 ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि जे 9 सदस्य आहेत ते पूर्ण आपले भिक्षू राहायला पाहिजे, हीच आमची माग आहे. 1949 ऍक्ट, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचा, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचा, समता सैनिक दलाचा जय भीम, जय भीम, जय. मान्यवर मॅडमनी समता सैनिक दलामधल्या महिलांना जोडा आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये एक मोठा आघात केलेला आहे आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुद्धा मोठा लढा देण्याचा निर्धार घेतलेला आहे. ज्याप्रमाणे थेंबा थेंबातून सागर तयार होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा असा एक मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे. त्याचा मधलं एक मोठा संघटन आपल्याकडे महिलांचा आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये पोहोचून त्यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लढूया आणि जिंकूया असा निर्धार केला आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना क्रांतिकारी जय भीम.